A2Z56 नावाचा React.js नावाचा फोल्डर ओपन केला. ओपन केल्यानंतर ऍड्रेस बारवर मी क्लिक करून जो पाथ होता रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये टाईप केलं cmd आणि एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली ते ओपन. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी कमांड्स राईट करतो. जसं की मला एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करायचे, मग त्यासाठी कमांड आहे npm create with @with. ठीक आहे, विथ म्हणायचं. ओके, विथ @latest. आणि आपल्या इथे प्रोजेक्टचं नाव, जसं की प्रोजेक्टला नाव देतो डे 30 आणि एंटर बटनावर मी जसं क्लिक केलं, जशी तुमची इंटरनेटची स्पीड असेल त्या प्रकारे तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते क्रिएट व्हायला टाइम घेईल. मग इथे विचारतात सिलेक्ट अ फ्रेमवर्क, मग इथे सिलेक्ट करायची रिॲक्ट, देन सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. तर इथे आपले ऍप्लिकेशन काय झाले, क्रिएट झाले. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर इथे काय करायचे, कंट्रोल सी करायची आणि यस टाईप करून एंटर बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर नेक्स्ट कमांड काय आपली cd आणि आपल्या ऍप्लिकेशनचं नाव डे 30. एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड असते कोड पेस्ट डॉट. तर ह्या कमांडने काय होणार की आपल्यासाठी VS कोड ओपन होणार. ठीक आहे, ह्या कमांड मध्ये अजून गेलं ना तुम्हाला भरपूर सारं शिकायला याल, की जस्ट टाइम भेटेल तेव्हा मी तुम्हाला अजून ह्या कमांड बद्दल अजून सांगेल डीप मध्ये. तर इथे VS कोड ओपन झालंय. ओपन झाल्यानंतर इथे बघू शकतो काहीतरी 550 आपल्यासाठी काहीतरी फोल्डर फाईल्स क्रिएट झाल्यात. आणि त्या फाईल पैकी मी काय करतो, जो SRC नावाचा फोल्डर मला इथे दिसतोय त्या फोल्डरच्या आतमध्ये एक app.js नावाची फाईल आहे आणि त्या फाईल मध्ये किंवा मी ती फाईल काय करतोय इथे ओपन करतोय. ओपन केली आणि त्यामध्ये असा काहीतरी कोड टाईप केलेला आहे आणि तो सगळा कोड आपण मी काय करतो इथे डिलीट करतो केला. तर मला सांगा आता की React.js मध्ये किती टाईपचे कंपोनंट्स असतात? 2 टाईपचे. कोणते कोणते असतात? एक क्लास बेस कंपोनंट आणि सेकंड फंक्शन बेस कंपोनंट. म्हणजे जी काही React.js आहे ती कशावर काम करते, कंपोनंटवर काम करते. समजलंय? आज कसं काय देण्यात राहिलं 2 टाईपचे कंपोनंट असतात, कारण प्रॅक्टिस होत चालली ना. ओके, त्यानंतर मी इथे एक फंक्शन बेस कंपोनंट राईट करतो. कोणता? फंक्शन बेस. आता तुम्ही म्हणू नका सर तुम्ही 2 टाईपचे कंपोनंट म्हणतात आणि इथे फंक्शन बेसच कंपोनंट यूज करतात. क्लास बेस आपल्याला पाहिजे पुढे जाऊ, जवळ हे परफेक्ट होत नाही तोपर्यंत यूज करू. मग कंपोनंटला नाव काय असतं, जे फाईल नेम दिलंय तेच असतं आपल्या कंपोनंटला. कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं सेव्ह केलं. त्यानंतर app.css फाईल मधून आपल्याला CSS लागत नाही, रिमूव्ह करून टाकले. कळतंय का मी CSS का रिमूव्ह करतोय? त्यानंतर index.css फाईल मधून पण CSS रिमूव्ह केली आणि याला कोडला सेव्ह करतो आणि CMD मध्ये आलो आणि इथे कमांड राईट केली मी npm run dev. जशी मी ही कमांड राईट केली तर मला माहिती आहे एक URL भेटेल आणि त्या URL ला कॉपी करून मी ब्राउझरला सर्च केली तर मला ऍप्लिकेशनचं आउटपुट शो होईल. किंवा मी इथे कंट्रोल प्लस माऊसने एकदा क्लिक केलं तर ब्राउझरला जे काय आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं काय दिसेल, इथे आउटपुट दिसतं इथे वेलकम. तर आपण काय पाहत होतो, API काय पाहत होतो आपण, API. आणि API म्हणजे काय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आणि API काय करते की दोन सॉफ्टवेअर, दोन कंपनी किंवा दोन
टेक्नॉलॉजी म्हणजे ते कनेक्ट होतं, त्यालाच आपण म्हणतो ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आणि ते एपीआय आपल्याला यूज करायचे असेल किंवा आपल्याला प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायचे असेल तर आपल्याला 3 गोष्टीची गरज असते. कोणती कोणती? एक असते URL असते. जसं की URL मध्ये जस्ट आपण काल एक URL घेतली होती ना, ठीक आहे. जस्ट एक रॅन्डमली URL मी काय करतो घेतो. ठीक ठीक. जसे की URL म्हणजे मी इथून घेतो, ही URL म्हणजे काय, म्हणजे आपली एपीआय. म्हणजे ह्या URL ला गेल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे असं काहीतरी डेटा भेटणार. जस्ट डेमो साठी मी इथे फक्त पेस्ट करतो. एपीआय साठी काय लागतंय? URL. सेकंड काय लागते इथे? मेथड लागते. आणि मेथड मध्ये आपल्याकडे 2 मेथड, तशा 5-6 आहेत, पण जे जास्त यूज होत नाही ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण मार्केटमध्ये जास्त यूज होणारे 2 मेथड आहेत. एक आहे गेट मेथड आणि दुसरी आहे पोस्ट मेथड. आणि थर्ड जो लागतो तो असतो डेटा. आणि हा जो डेटा असतो तो डेटा कंपल्सरी नसतो. जेव्हा आपल्याला डेटा पाठवायचा आहे तेव्हाच आपण इथून डेटा पाठवणार, आणि जेव्हा आपल्याला डेटा घ्यायचा आहे तर डेटा पाठवायची गरज आहे का? मग इथे जो डेटा असतो तो डेटा पाठवायची असेल तर तो डेटा कशात पाठवायचा? एका ऑब्जेक्ट मध्ये. कशात पाठवायचा? ऑब्जेक्ट. आता आपल्याला समजलंय की एपीआय म्हणजे काय, की दोन सॉफ्टवेअर, दोन कंपनी किंवा 2 टेक्नॉलॉजी मध्ये जे कम्युनिकेशन होतं, डेटा घेणे किंवा देणे, ह्या मेथडला ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणतात, आहे का नाही? आणि एपीआय ला आपल्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायचे असेल तर 3 गोष्टीची गरज असते. पहिली असते URL, सेकंड असते मेथड आणि तिसरे असतो डेटा. आणि तो डेटा असतो ऑप्शनल. आता ऑप्शनल तुम्हाला समजेल, सगळे एका दिवशी देण्यात नाही राहणार. तर मी तुम्हाला काय सांगतो अजून, त्या मेथड बद्दल सांगतो. आता URL म्हणजे जस्ट URL. आता मेथड, मेथड म्हणजे काय, की 2 टाईपच्या मेथड असतात. जसे की एक मेथड असते गेट. ती गेट मेथड कधी यूज करतात मी ते कधी यूज करतात? डेटा डेटा घेण्यासाठी कोणती मेथड यूज करतात? गेट. आणि जी पोस्ट मेथड असते ते कधी यूज करतात? डेटा आपल्याला जेव्हा द्यायचा आहे डेटा देण्यासाठी. समजलाय फंडा? गेट कधी यूज करायची आणि पोस्ट कधी यूज करायची, फंडा समजलाय? ओके. एवढ्या 2 गोष्टी बस, गेट आणि पोस्ट. तर मला काय करायची, की एका एपीआय कडून मला डेटा घ्यायचा आहे. एपीआय म्हणू किंवा एक एपीआय यूज करायची, त्या एपीआय किंवा त्या URL मधून मला डेटा घ्यायचा आहे. जसं की कोणती URL आहे मी तुम्हाला ते ब्राउझरला दाखवतो. ओके, जस्ट माझ्याकडे एक URL मला माहित आहे. जसं की आपल्याला समजलंय एपीआय म्हणजे काय, 2 कंपनी, 2 टेक्नॉलॉजी किंवा 2 ऍप्लिकेशन म्हणजे कम्युनिकेशन होतं, त्याला आपण एपीआय म्हणतो. मग आपण काय करू आज माहितीये, जी काही आपली एक कंपनी आहे, A to Z IT हब ही एक कंपनी आहे, त्या कंपनीकडून आपण डेटा घेऊ. काय करायचं आज? A to Z जी IT हब कंपनी आहे त्या कंपनीला म्हणणार, A to Z IT हब आम्हाला थोडासा डेटा द्या. आपण त्यांच्याकडून डेटा काय करणार आहे? घेणार आहे. मग जसं की ते A to Z IT हब ची एक एपीआय आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवतो, किंवा कंपनी तुम्ही विसरून जा, जस्ट आपल्याला एका एपीआय कडून डेटा घ्यायचा आहे. तर ही एक काय URL आहे, आणि ह्या URL ला गेल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे असा काहीतरी डेटा भेटणार आहे. ठीक आहे. मग ह्या URL ला आपल्याला काय करायची, आपल्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायची, किंवा ह्या एपीआय ला आपल्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायची. तर इम्प्लिमेंट करायची असेल, ठीक आहे, लगेच आपण इम्प्लिमेंट करण्याचा तिकडे ट्राय करू. मी app.jss मध्ये आलो, आणि आपल्याला माहिती आहे
एपीआय यूज करायची असेल तर आपल्याला एक पॅकेजची गरज असते. कशाची गरज असते? पॅकेजची. आपल्याला जेव्हा कधी आपल्याला एपीआय यूज करायची तर आपल्याला एका पॅकेजची काय असते? गरज असते. कोणतं पॅकेज आहे मग ते? Axios नावाचं एक पॅकेज आहे आणि त्या पॅकेजची आपल्याला गरज आहे. कधी गरज पडते? जेव्हा कधी आपल्याला एपीआय ला इम्प्लिमेंट करायची किंवा एपीआय कडून आपल्याला डेटा घ्यायचा आहे किंवा डेटा द्यायचा आहे, त्या टायमाला आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज असते? Axios. मग जे हे Axios नावाचं पॅकेज आहे त्या पॅकेजला आपल्याला इन्स्टॉल करायला लागते. काय करायला लागते ते? Install. मग इन्स्टॉल करण्यासाठी कमांड काय असते आपल्याकडे? npm i Axios. आणि याला इम्पोर्ट आपण असं काहीतरी करतो आणि त्याचा यूज करतो. जस्ट आता मला त्या Axios ची गरज आहे. मग गरज असल्यामुळे मी काय करणार? त्याला मी इन्स्टॉल करणार. मग इन्स्टॉल करण्यासाठी माझ्या सीएमडी मध्ये आलो आणि ते जो काय आपला सर्व्हर किंवा आपला जो काय प्रोजेक्ट रन होता त्याला मी कंट्रोल सी दाबून स्टॉप केला. वाय बटन दाबलं, एंटर बटन क्लिक केलं. स्क्रीनला एकदा मी जस्ट क्लिअर करतो. ओके. आणि मला Axios ची गरज आहे तर मी इथे टाकतो npm i Axios. तुम्ही Axios म्हणा, काही म्हणा, सॉस म्हणा, काही पण त्याची स्पेलिंग एकदा व्यवस्थित टाका. ओके. मग इथे मी कमांड टाकली npm i Axios. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक करेन, जसं तुमचं नेटवर्कची स्पीड असेल तसा वेळ घेईल आणि तुम्ही जसं कंप्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की 27 पॅकेज काय झाले तिथे ऍड झाले. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू? जो आपला प्रोजेक्ट होता, जो काय आपला ऍप्लिकेशन होतं, त्याला मी रिएक्झिक्यूट करतो. रिएक्झिक्यूट किंवा आपण त्याला रन म्हणू शकतो. npm रन देऊ टाकलं तर तो प्रोजेक्ट काय झाला इथे रन झालाय ब्राउझरला. ठीक आहे. मग आता कोड मध्ये आलो मी आणि कोड मध्ये आल्यानंतर आपल्याला Axios ची गरज आहे. कोणाची गरज आहे? Axios ची. त्यासाठी मी त्याला करतो इथे इम्पोर्ट. इम्पोर्ट कुणाला इम्पोर्ट करायची? Axios. फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायचे? Axios मधूनच. आता तुम्हाला वाटतं एवढं लाईन राईट करायची, जस्ट तुम्हाला नाही समजलं, इम्पोर्ट कीवर्ड राईट करा, इम्पोर्ट आणि तिथे सांगा Axios. सजेशन आलंय, एंटर बटन क्लिक करा. झालं, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झालं. कुठून करायचंय त्याला समजलं. ठीक आहे. मी इथे कमांड राईट करतो त्याची, म्हणजे तुम्हाला पण देण्यात राहील npm i Axios अशी काहीतरी कमांड तुम्हाला सीएमडी मध्ये रन करायची. झालं इथे. आता आपण काय केलंय? Axios ला इम्पोर्ट केलंय. त्या Axios चा यूज करून आपल्याला एक एपीआय ला काय करायचे? कॉल करायचे. मग एपीआयचं जे काही कामकाज असणार आहे ते आपण काय करणार? एका यूज इफेक्टच्या आतमध्ये करणार. कुठे करणार? यूज इफेक्टच्या. मग मला यूज इफेक्ट लागतोय तर यूज इफेक्टला मी इम्पोर्ट करू. इथे करू तर इम्पोर्ट काय कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये यूज इफेक्ट फ्रॉम कुठून? रिॲक्ट. हे कॉम्प्लिकेट वाटतंय तुम्हाला इम्पोर्ट वगैरे? तरी तुमचं जे काही VS कोड आहे ना तो सजेशन देतो. बघायचं मला कसं सजेशन देतोय. नाही झालं तर तुम्ही मॅन्युअली करा, पण सजेशन देतोय बघा. जसं की मी इथे यूज इफेक्ट राईट केलं, आलं सजेशन. जस्ट मी त्याच्यावर क्लिक केलं, ऑटोमॅटिकली वरती इम्पोर्ट झालं इथे. ओके. यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन नंतर असतो एक स्क्वेअर ब्रॅकेट. तो स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी असतो? व्हेरिएबल वर लक्ष ठेवण्यासाठी. मग आपल्याकडे एखादा व्हेरिएबल आहे का लक्ष ठेवण्यासाठी? जसे की आपण लक्ष कोणावर ठेवतो? डेटावर. आहे का आपल्याकडे? मग त्याला तसाच एम्प्टी ठेवला. ओके. आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये आपण कामकाज करू आपल्या एपीआयचं. आणि एपीआय ला आपल्याला कॉल करायचे असेल तर त्याचा सिंटॅक्स असतो Axios. आपल्याला डेटा घ्यायचा आहे का द्यायचा आहे? काय करायचा आहे? डेटा घ्यायचा आहे. मग कोणती मेथड यूज करणार मी? गेट मेथड. इथे लिहिलंय ना, डेटा घ्यायचा असेल तर तुम्ही गेट मेथड यूज करा. मग मी ते सांगतो Axios आम्हाला गेट मेथड यूज करायची. राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट नंतर डबल कोड. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय? डबल कोड. आणि त्या डबल कोड मध्ये तुमची जी काही एपीआय ची URL असणार आहे ती URL तिथे पेस्ट करायची. जसं की URL कुठे? जस्ट ही URL मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, त्याची काळजी नका. URL मी कॉपी केली आणि त्या डबल कोडच्या आतमध्ये मी इथे पेस्ट केली. झालं आपलं निम्म काम. त्यानंतर काल मी सांगितलं सिंक्रोनायझेशन असिंक्रोनायझेशन. ओके. नसेल समजलं, जस्ट काय नाही करायचं, असा सिंटॅक्स आहे. Axios डॉट गेट डबल कोड मध्ये काय टाका? URL. त्यानंतर लास्ट मध्ये डॉट द्यायचा. काय द्यायचं इथे?
डॉट डॉट देऊन देन एक फंक्शन काय करायचं, देन फंक्शन इथे राईट करायचं. आता करली राऊंड ब्रॅकेट टाकले म्हणजे तो फंक्शन झाला. आणि त्या देन फंक्शनच्या आतमध्ये असेल एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला असं काहीतरी भेटेल, रिस्पॉन्स भेटेल. आणि जो काय हा रिस्पॉन्स भेटलाय तो रिस्पॉन्स मी काय करतो, इथे फक्त कन्सोल डॉट लॉग करतो. कुठे, त्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये कन्सोल डॉट अरे कन्सोल डॉट लॉग काय करणार, कन्सोल डॉट लॉग मध्ये रिस्पॉन्स, आणि जस्ट मी इथे करतो रिस्पॉन्स. केलं एवढा कोड राईट. जसं मी याला सेव्ह केलं आणि आपल्या आउटपुट पेजला आलो इथे, आणि आपला जो काही इन्सेप्ट आहे किंवा डेव्हलपर ऑप्शन आहे मी त्याला काय केलं, इथे ओपन केलं आणि ते कन्सोल मध्ये पाहतो आहे का काही. फक्त जस्ट एकदा मी रिफ्रेश, जसं मी पेजला रिफ्रेश केलंय थोडस थांबतो मी, आणि इथे बघा काहीतरी रिस्पॉन्स भेटलाय मला. आलाय का रिस्पॉन्स? आणि त्या रिस्पॉन्सच्या आतमध्ये बघा काहीतरी आलंय, कॉन्फिग आलाय, डेटा आलाय, हेडर आलाय, रिक्वेस्ट, स्टेटस, स्टेटस टेक्स्ट आलाय इथे. कुठून आला हा कुठून आला माहितीये, ह्या URL मधून आला. काय आला इथे, URL मधून. आणि बघा आलाय डेटा, आणि ह्यामधून आपल्याला महत्वाचं, ठीक आहे आता हे रिक्वेस्ट वगैरे काय ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन, जस्ट आता फक्त जे सांगेल तेच ओके. आता कोणती रिक्वेस्ट केली ती रिक्वेस्ट ह्यात असेल, स्टेटस कोड आलाय 200 आलाय, असे भरपूर सारे स्टेटस कोड आहेत. पण आपल्याला जो काय हा डेटा आलाय किंवा हा रिस्पॉन्स आलाय, त्या रिस्पॉन्स मधून महत्वाचा कोण असतो, हा छोटासा डेटा. मग मी इथे काय करतो, तू कन्सोल मधून जो रिस्पॉन्स आलाय त्या रिस्पॉन्स मधून तू डेटा प्रिंट कर. काय कर, असं करू शकतो ना. सेव्ह केलंय आणि आउटपुट पेजला आलं, आणि एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर बघा मला काय दिसतंय आता इथे, फक्त रिस्पॉन्स मधला डेटा, आणि डेटाच्या आतमध्ये असं काहीतरी डेटा आलाय. किती आलाय, 1 2 आलाय डेटा. समजले काय केले. आता हे काय होतंय मी तुम्हाला सांगतो, हा डेटा कसा आला, कुठून आला, जस्ट एक डायग्राम काढतो आणि त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, जसं की आपला एक हा फ्रंट एंड, ठीक आहे. समजलं इथे काय केलं एवढं आधी तुम्हाला, पक्का ऑनलाईन मध्ये एवढा पॉइंट क्लिअर तुमचा ऑनलाईन मध्ये. तर जो हा डेटा भेटलाय आपल्याला कन्सोल मध्ये तो कसा आलाय, जस्ट एक डायग्राम थ्रू मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतो. जास्त कॉम्प्लिकेट मध्ये पण जात नाही मी. जसं की हा एक आहे फ्रंट एंड, हा काय आहे, एक फ्रंट एंड आहे. आणि हा आहे एक सर्व्हर. सर्व्हर म्हणजे काय, आता तुम्हाला फ्रंट एंड माहिती आहे की फ्रंट एंड कशापासून बनतं, HTML, CSS, अँग्युलर, रिॲक्ट JS आहे, हा काय सगळे फ्रंट एंडचे पार्ट आहे. आणि सर्व्हर, आता तुम्ही सर्व्हर बनवायचं शिकला असता कुठे, Node.js मध्ये बनवलं असेल सर्व्हर, पायथन मध्ये बनवलं असेल, PHP मध्ये बनवलं असेल, किंवा जावा मध्ये बनवलं असेल. म्हणजे काय, हे सर्व्हर बनतं, ते सर्व्हर कशापासून बनतं, बॅक एंड टेक्नॉलॉजी पासून बनतं. ओके, मग आता जो आपला फ्रंट एंड आहे त्या फ्रंट एंड मधून आपण काय केले, की त्या URL ला एक रिक्वेस्ट टाकली, की जशी ती बॅकएंड मध्ये URL असते, काय टाकली आपण, एक बॅकएंड ला एक रिक्वेस्ट टाकली, किंवा त्या सर्व्हरला आपण काय टाकली, एक रिक्वेस्ट टाकली. आणि त्या रिक्वेस्ट वर त्यांनी प्रोसेस करून आपल्याला काय दिलंय, सर्व्हरने रिस्पॉन्स दिलाय. काय दिलाय, रिस्पॉन्स. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला काय भेटलंय, काहीतरी डेटा भेटलाय ना. इथे बघा तुम्हाला डेटा कशात भेटलाय बघा, जसं की मी अजून झूम करून तुम्हाला दाखवतो. जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय. मी तुम्हाला सांगितलं ना, स्क्वेअर ब्रॅकेट बाहेरून असला आणि त्यामध्ये काही नंबर असले तर तो नंबर ऍरे होतो, आणि ह्याच्या आतमध्ये काय येतं, ऑब्जेक्ट आहे. मग हा कोणता डेटा टाइप झाला, एक ऍरे ऑब्जेक्ट झाला. म्हणजे आपल्याला जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरने, इथे बघा आपण काय केलंय, एक्झॉस्ट आमच्या गेट मेथडनी काय करताय, ह्या URL ला एक रिक्वेस्ट टाक. काय टाक, एक रिक्वेस्ट टाक. रिक्वेस्ट गेली कुठे, सर्व्हर कडे गेले, आणि त्या सर्व्हरने काय केले,
की थोडंसं थांबला, तो काय केलं, थोडंसं थांबला, त्याला त्या डेटावर प्रोसेस करायला थोडासा टाइम लागला, त्यामुळे आपण काय टाकलं इथे, देन फंक्शन टाकलं. मग देन फंक्शनला आपण काय सांगितलं की ह्या URL मधून डेटा आला की लगेच तो ॲरो फंक्शन रन करायचं. कोणतं, ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला जो सर्व्हर कडून रिस्पॉन्स आलाय तो रिस्पॉन्स त्या ॲरो फंक्शन मध्ये भेटला, आणि तो रिस्पॉन्स फक्त मी इथे प्रिंट केलाय, काहीच नाही गेलं. सर्व्हर कडून आपण सर्व्हरला एक रिक्वेस्ट टाकली, आम्हाला डेटा दी, त्या सर्व्हरने आपल्याला रिस्पॉन्स मध्ये डेटा दिला आणि तो डेटा आपण प्रिंट केला. ठीक आहे, अजून कॉम्प्लिकेट वाटेल असेल, ठीक आहे, अजून तुमचा पॉईंट क्लिअर होऊन जाईल हळूहळू. ओके, जसं की आपल्याला जो डेटा भेटलाय तो डेटा कोणत्या टाइप मध्ये भेटलाय, एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. जसं की मी त्याला ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर इथे मला ॲरे मधले इंडेक्स नंबर दिसतात, आहे तिथे इंडेक्स नंबर. जसं की पहिला ऑब्जेक्ट कितव्या इंडेक्स नंबरला स्टोअर आहे, 0. त्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट कितव्या नंबरला स्टोअर आहे, कितव्या इंडेक्स नंबरला, 1 नंबरला, आणि तिसरा 2 नंबर. म्हणजे जो डेटा आलाय तो डेटा आलाय आपल्याला एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. जसं की मी पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये गेलो आणि त्या पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय दिसतंय मला, स्लायडर बीटीएल आणि त्याच्या पुढे काहीतरी दिसतंय त्याची व्हॅल्यू, म्हणजे इथे की पर व्हॅल्यूने डेटा दिसतोय तुम्हाला. त्यानंतर स्लायडर हेड, त्यामध्ये काहीतरी डेटा आहे, स्लायडर IMG आणि स्लायडर बीटीएन असं काहीतरी दिसतंय तुम्हाला. ओके, मग जो हा डेटा आलाय ना, कशात आलाय, एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये, तो जो डेटा आलाय तो डेटा आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. काय करायचे, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे. जसं की व्यार num1 इक्वल टू 10. ओके, त्यानंतर अजून एक व्हेरिएबल आहे num2 इक्वल टू काहीच नाही, नुसतं व्हेरिएबल आहे. ओके, मला काय करायची, जो नम नावाचा व्हेरिएबल, नम नाव जे 10 आहे ते 10 मला ह्या num2 मध्ये स्टोअर करायचे. तर मी काय करणार, num2 इक्वल टू num1 असं काहीतरी होतंय. म्हणजे जी 10 आहे ते पुन्हा स्टोअर झाले ह्या num2 मध्ये. मग त्याच प्रकारे आपल्याला काय करायचे, जो हा डेटा आलाय ना तो डेटा आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर मला एक व्हेरिएबल बनवायचा आहे. काय बनवायचा आहे, कुणाची गरज आहे, कुणाची गरज आहे, यू स्टेटची. कशासाठी, की मला व्हेरिएबल बनवायचं आहे, त्यामुळे कुणाची गरज आहे, यू स्टेट. यू स्टेट लागतोय म्हणून आपण त्याला काय करणार, इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्रॉम कुठून, रिॲक्ट मधून. ओके, आणि त्या यू स्टेटला यूज करून आपण एक व्हेरिएबल बनवू. जसं व्हेरिएबल बनवायचे असेल तर कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये पहिला कोण असतो, व्हेरिएबल. जसं की त्या व्हेरिएबलला नाव देऊ आपण डेटा, आणि त्याचा काय असतो सेकंड, इथे एक त्या फंक्शनला नाव देऊ सेट डेटा इक्वल टू यूज स्टेट. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, कोणत्या टाईपचा, त्याला ॲरे टाकणार. का ॲरे टाकला मी, की जो डेटा आलाय तो आलाय एका ॲरे मध्ये. मग ॲरे मधला डेटा ॲरे मध्ये स्टोअर होणार ना, का ॲरे मधला डेटा स्ट्रिंग मध्ये होईल, नाही. त्यामुळे मी त्याला डेटा टाईप काय दिला, ॲरे. ओके, दिसतंय तुम्हाला, ठीक. त्यानंतर जसा आपल्याला ह्या सर्व्हर कडून रिस्पॉन्स आला तर आपण इथे काय केलंय, कन्सोल डॉट लॉग, बरोबर ना. त्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये आपण काय केलंय, कन्सोल डॉट. मग कन्सोल डॉट पण कर, पण इथे काय कर, जो सेट डेटा नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करतो, जो तुला रिस्पॉन्स मधून डेटा आलाय तो डेटा त्याला पास कर. समजते काय केलंय, म्हणजे जो हा डेटा आलाय ॲरे ऑब्जेक्ट मध्ये, तर आपण इथे कन्सोल केलाय रिस्पॉन्ड डॉट डेटा. तो डेटा मी काय केलाय, सेट डेटा नावाच्या फंक्शनला पास केला. जसा कसा गेला, ह्याने असा डेटा घेतला आणि इथे आणला आणि ह्याने डेटा कुणाला दिला, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबलला डेटा दिला. म्हणजे जो आपल्याला जो सर्व्हर कडून रिस्पॉन्स भेटणार आहे तो आता कुठे स्टोअर झाला, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि जो डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर झालाय तो डेटा फक्त आपल्याला आता प्रिंट करायचा आहे. काय करायची, मग आता प्रिंट करण्यासाठी मी इथे काय करतो, आपल्याला माहिती आहे प्रिंट करण्यासाठी
ह्या रिटर्नच्या आतमध्ये किंवा सेगमेंटेशनच्या आतमध्ये काय करायला लागतं, इथे कर्ली ब्रॅकेट घ्यायला लागतो. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि जो डेटा आहे तो कशातला डेटा आहे, एका ऍरे मधला आहे. मग ऍरे मधला डेटा प्रिंट करायचे असेल तर जावास्क्रिप्ट मध्ये आपण फॉर लूप यूज करतो, आणि रिॲक्ट मध्ये काय यूज करतो, मॅप फंक्शन. काय, मग मॅप फंक्शनला काय सांगायला लागतं, तुम्हाला कशामधून डेटा प्रिंट करायचा आहे ते मला सांगा. आम्हाला डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे. डॉट द्यायचा आणि ते मॅप. मॅप हा एक फंक्शन आहे, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये एक असतो ॲरो, आणि जिथे तुम्ही कर्ली ब्रॅकेट टाकतात तिथे फक्त रिॲक्ट मध्ये टाकायचे राऊंड ब्रॅकेट. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटतात, पहिली भेटते व्हॅल आणि सेकंड भेटते इंडेक्स. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये मी जो डेटा भेटलाय तो डेटा मी प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो, जसं की एक H1 घेतला मी इथे, ओके, आणि त्याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज केला. इथे मी काय प्रिंट करतो, इंडेक्स. जसं सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर इथे काय झालंय, 0 1 2, काय झालं इथे इंडेक्स नंबर प्रिंट झाले. पण मला इंडेक्स नंबर नाही प्रिंट करायची, मला काय करायची प्रिंट, की त्या ऑब्जेक्टच्या आतून मला स्लाइडर बीटीएन प्रिंट करायची. काय करायची, मग मी इथे काय सांगणार की इंडेक्स नाही प्रिंट करू, तू व्हॅल्यूच्या आतून स्लाइडर बीटीएन प्रिंट कर. जसं मी याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलं, आलाय डेटा, ठीक आहे. जसं तू इथे स्लाइडर, ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये काय आलंय, त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये अजून काय, स्लाइडर बीटीएन प्रिंट केलं. जसं तो स्लाइडर बीटीएन प्रिंट केलं त्याच प्रकारे काय कर, स्लाइडर हेड प्रिंट कर. ओके, जसं मी कोड मध्ये आलो, आणि कोड मध्ये आल्यानंतर मी अजून एक H1 घेतला. ऑनलाईन मध्ये स्क्रीन दिसते का माझी तुम्हाला, ठीक आहे. स्क्रीन नाही दिसली, डायरेक्ट मला ग्रुपवर मेसेज करा. ओके, जसं मी स्लाइडर बीटीएन प्रिंट केले कशामधून, ह्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला माहिती काय काय येतं, त्याच प्रकारे आपल्याला स्लाइडर हेड प्रिंट करायचे. त्यासाठी मी अजून काय घेतला, काय झालं इथे, फ्रेगमेंट काय एरर, मला काय सांगा काय आहे. ऑनलाईन मेंबर तुम्हाला स्क्रीन दिसते का बरं, 2 मिनिट, ठीक आहे. ऑनलाईनला आय थिंक माझी स्क्रीन दिसत नाही असं मला वाटतंय. ऑनलाईन मेंबर स्क्रीन दिसते तुम्हाला, अरे ऑनलाईन मध्ये, ठीक आहे, नाही दिसली ना मला ग्रुपवर मेसेज करा. ओके, आय थिंक माझं नेटवर्क स्लो असेल त्यामुळे डायरेक्ट ग्रुपवर मेसेज करा. तर इथे एरर काय आलाय, जसं मी ते हवर केलं तर काय दिसतंय इथे, JSX एक्सप्रेशन मस्ट हॅव वन पॅरेंट इलेमेंट. म्हणजे ते काय म्हणतात की तुम्ही जे टॅग राईट केलेत ना त्या टॅग साठी तुम्ही एक पॅरेंट इलेमेंट घ्या. मग मी काय करतो इथे, सेगमेंट नाही घेत मी डायरेक्ट घेतो एक टेबल टॅग. काय घेतलं, एक टेबल, आणि त्या टेबल टॅगच्या आतमध्ये मी घेतलं एक TD. आता ह्या TDच्या आतमध्ये मी प्रिंट करतो, व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट करायची मला पण माहित नाही काय प्रिंट करायची. ओके, मग मी इथे आउटपुट पेजला आलो, पुढे आपल्या ब्राउझरला, आणि ते आपल्याला सर्व्हर कडून काय काय भेटतंय की स्लाइडर भेटते. मी इथून कॉपी केलं आणि इकडे आलो, आणि इथे मी सांगतो व्हॅल्यूच्या आतून तू काय प्रिंट कर, स्लाइडर भेटते. ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, झाला डेटा इथे प्रिंट. जसं तू स्लाइडर बीटीएन प्रिंट केलंय त्यानंतर अजून काय आलंय ह्यामध्ये मी चेक करतो. ओके, हेड आलंय, त्याला पण तू काय कर, प्रिंट कर. मग त्यासाठी मी अजून काय घेतलं, इथे TD घेतला, ओपन करली केला, क्लोज केला, आणि व्हॅलच्या आतून काय प्रिंट कर, स्लाइडर हेड. आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं, झाला डेटा प्रिंट झालाय. त्यानंतर काय आलं, इथे इमेज आली, काय आली, स्लाइडर IMG आले. जस्ट मी इथून कॉपी करतोय बरं का, नाव मनाने मी टाकत नाहीये. जसं इथे आलो, अजून काय घेतलं मी, TD घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि व्हॅलच्या आतून काय प्रिंट कर, स्लाइडर IMG. आउटपुट पेजला आलो, आणि एकदा इथे मी रिफ्रेश केला, झालाय सगळा डेटा प्रिंट. अरे झालाय का नाही, पण आपण कशात प्रिंट केलाय डेटा, तो टेबल मध्ये केलाय. दिसतोय का टेबल तुम्हाला, मग टेबल दिसण्यासाठी काय करणार,
टेबलला किती द्यायची बीट? 100%. अजून काय द्यायची त्याला? 1. सेव्ह केला, आउटपुट पेज आलो. दिसतोय तुम्हाला टेबल आता सर्वांना? दिसतोय? दिसतोय का व्यवस्थित? व्यवस्थित दिसत नाहीये. मग त्यासाठी काय करायचं? काय घ्यायचं? टीएच घ्यायचे. ठीक आहे, एवढा तर फंडा समजलाय ना? ओके. व्यवस्थित करण्यासाठी काय करायचं माहितीये की जो हा टेबल टॅग आहे ना, तो टेबल टॅग तुम्ही त्या मॅप फंक्शनच्या बाहेर टाका. कोणत्या? मॅप फंक्शनच्या बाहेर. आणि जसं मी याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो, तर काहीतरी एरर दिलाय. तो एरर आपण सॉर्ट आउट करू. ओके, ठीक आहे. दोन मिनिट चेक करायला गेलं तर एकदम एरर काय येतं. टेबल टॅग कर्लीच्या आतमध्ये असेल. ओके, ह्याला पण आतमध्ये टाकतो आणि ह्याला पण मी कॉपी केला आणि ह्याला मी पेस्ट केला. ओके, झालाय सॉर्ट आउट आपला प्रॉब्लेम. ओके, आता एरर काय आला मी तर सांगतो की डायरेक्टली टीडी नसतो, टीआर असतो. त्या टीआरच्या आतमध्ये टीडी असतात. बरोबर ना? राईट. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं, ठीक आहे. अरे काय प्रॉब्लेम येतोय? राऊंड ब्रॅकेट असं काहीतरी केलंय तुम्ही. ओके, तो आपण सॉर्ट आउट करू. आधी तुम्हाला हे समजलंय, तो मेन पॉईंट. ओके, वर आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर जो काय डेटा होता तो डेटा मला प्रिंट झाला. ओके, तर आता इथे बघा, इथे काय एक http://a2z.itf.org म्हणजे काय? एक URL आहे. काय हे? त्यानंतर हा काय एक टेक्स्ट आहे. आणि ही काय आहे? काय आहे? की एक इमेजचा पाथ आहे. जसं की बघा, मी इमेजचा पाथ कॉपी करतो. ओके, हा इमेजचा मी पाथ काय केला? कॉपी केला आणि ब्राउझरला मी हा इमेजचा पाथ सर्च करतो. तर काय दिसली मला एक इथे? म्हणजे जो हा टेक्स्ट आलाय ना लास्ट मधला, तो काय एक इमेजचा पाथ आहे. मग आपण काय करू की जिथे आपण हा लास्ट टीडी प्रिंट केलाय ना, तिथे मी काय करतो, त्या टीडीच्या आतमध्ये एक IMG टॅग आहे. काय घेतलं इथे? IMG टॅग. आणि त्या SRC मध्ये जो आपल्याला पाथ भेटतोय ना, तो पाथ मी इथे कनेक्ट करतो. फक्त केला आणि जसं मी याला सेव्ह करून आउटपुट पेजला आलो, इमेज दिसते का? अरे दिसली. की लोड व्हायला थोडासा टाइम लागतोय, पण आले तिथे इमेज. पण इमेज काय झाली? थोडीशी मोठी झाली. त्याला ऍडजस्ट करणं, ठीक आहे, थोडीशी झाली नाही, ठीक आहे. बरं, त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी काय करतो? स्टाईल, आणि तिथे स्टाईलच्या आतमध्ये मी सांगतो इथे विड्थ असेल त्याची. अरे विंडोज नाही, डबल कोड मध्ये विड्थ किती द्यायची? विड्थ त्याला, अरे विंडोज होते ना, विड्थ कोलन आणि त्याला विड्थ देऊ आपण 100 पिक्सेल्स. जस्ट आउटपुट पेजला रिफ्रेश आलो, झालं आपलं प्रॉब्लेम सॉल्व. दिसते आपल्या सर्वांना इमेज. ओके, समजलं एवढं? काय केलं? ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो, डायरेक्ट आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर माझा टेबल व्यवस्थित दिसतोय का? अरे बघा, टेबलची डिझाईन कशी आहे बघा. इथून असा कॉलम सुरू झालाय, परत इकडे गेलाय, परत इकडे सुरू झालाय, परत इकडे आलाय, इकडे आलाय. इथे पण तेच झालंय. इथे आलाय, इकडे गेला, सरकलाय, थोडा इकडे आला, इकडे आलाय, थोडा इकडे सरकलाय. आहे का व्यवस्थित टेबल? टेबल असतो कसा की एकदम सरळ रेषा, परत असे कॉलम आणि असे काहीतरी त्याचे रो कॉलम जे असतील ते असतील, असे सरळ असतात. बरोबर. मग हा टेबलचा असा स्ट्रक्चर का झाले माहितीये? की त्याच्या मागे रिझन असं आहे. कोडमध्ये आलो मी आणि कोडमध्ये बघा, जो हा मॅप फंक्शन आहे, तो मॅप फंक्शन काय करतो? जसा फॉर लूप काम करतो, माहितीये ना? फॉर लूप माहितीये? फॉर लूप काय करतो की गोल गोल म्हणजे एक्झिक्यूट होतो, म्हणजे फिरत राहतो लूपने. मग आता हे काय होतंय? फर्स्ट टाइम आला, ठीक आहे, जशी आपली
हा जो मॅप फंक्शन आहे किती वेळा फिरणार आहे? 3 वेळा. कारण आपला जो काय हा डेटा आलाय सर्व्हर कडून, त्याच्यामध्ये किती डेटा आहेत? 3. मग तो फिरणार कितीदा? 3दा. मग तो 3दा हा टेबल काय करतोय? 3 टेबल क्रिएट करतोय. किती? आपण किती टेबल बनवले तिथे? 1 बनवलाय. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा इथे डेव्हलपर ऑप्शनला ओपन करून इथे इलेमेंट मध्ये जातो मी आता. कुठे? इलेमेंट. ठीक आहे, इलेमेंट मध्ये. तर आपल्याला इथे HTML सगळी दिसते. ओके, तर इथे बघा बॉडीच्या आतमध्ये किंवा ह्या रोडच्या आतमध्ये 3 टेबल आहेत. दिसतेच नाही, तर कोड दिसतोय ना. एक टेबल आणि त्या टेबलच्या आतमध्ये काहीतरी एक TR आणि त्या TRच्या आतमध्ये असं काहीतरी आपण डेटा प्रिंट केलाय आहे. पण इथे 1 टेबल, 2 टेबल, 3 टेबल. अरे 3 टेबल कसं काय आलं? आपण तर बनवला 1 टेबल, मग इथे 3 टेबल कसं काय क्रिएट झाले? तर त्याच्या मागचं रिझन असं आहे की जो आपला हा मॅप फंक्शन आहे तो 3 वेळेस फिरला. किती वेळेस? 3 वेळेस. त्यामुळे त्याने 3 टेबल क्रिएट केले. मग आपल्याला काय पाहिजे की 3 वेळेस TR क्रिएट झाला तरी चालेल, पण 3 वेळेस टेबल क्रिएट झाला पाहिजे का? मग त्याला फक्त उचलला आणि कुठे टाकला? त्या राऊंड ब्रॅकेटच्या, कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर. त्याचा एंड पण उचलला आणि कुठे टाकला? च्या बाहेर टाकला. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. टेबल व्यवस्थित झालाय का आता? झालाय. आणि आता आपण इलिमेंट मध्ये जाऊ आणि इलिमेंट आल्यामध्ये रूट मध्ये, आणि त्या रूटच्या आतमध्ये किती टेबल आहेत आता? एकच टेबल. आणि त्या टेबलच्या आतमध्ये बघा आता 3 TR झाले. TR किती पण असू द्या, आपल्याला प्रॉब्लेम आहे का? नाही. पण वेगवेगळे टेबल क्रिएट नाही झाले पाहिजे. झाले इथे TR, त्या TRच्या आतमध्ये TD. झाला आपला फंडा सॉल्व. करा बरं सॉल्व. एवढा तुमचा ज्याचा कुणाचा झाला आहे आणि ज्यांनी कुणी ChatGPT मारले आहे त्याला समजून जाणार आहे लगेच. ओके, ठीक आहे. जे राहिले त्यांनी सॉल्व करा आणि फोटो मला शेअर करा. जस्ट 2 मिनिटात. ओके, 2 मिनिट टाइम देतो तुम्हाला. अरे डेमो मध्ये काही नाहीये, जे आज आपण केलंय ना तेच करायचे. फक्त तुम्हाला एक मी URL शेअर करतो. ठीक आहे, कालच केली ना मी URL शेअर. आणि ह्या URL मधून जो काही डेटा भेटणार आहे तुम्हाला, तो डेटा तुम्हाला एका टेबल मध्ये प्रिंट करायचा आहे. ओके, जो डेटा भेटून तो डेटा तुम्हाला फक्त टेबल मध्ये काय करायचा आहे? प्रिंट करायचा. शेअर करू मी ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, मी माझा व्हॉट्सअप सुद्धा बंद झाला यामधलं. मी मेसेज बॉक्स मध्ये टाकतो, कुणीतरी ह्याला ग्रुपवर शेअर करा ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, ही URL फक्त माझ्या ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, आजचा डेमो समजलाय तुम्हाला? ही URL तुम्हाला फक्त API मध्ये इम्प्लिमेंट करायची. असं करू नका की कॉपी अँड पेस्ट जो आजचाच कोड आहे त्याच्यामध्ये नवीन एक पण. ठीक आहे, ठीक. ऑनलाईन वर बस करू आज.